नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर जो कालचा ब्लॉग होता तो मी आता परत इथून स्टार्ट करते आहे, कारण कालचा ब्लॉग मोठा होईल म्हणून मी परत पुढे त्याच्यामध्ये ॲड नाही केले व्हिडिओज. तर आता आम्ही मॉलमध्ये आलेलो आहे आणि आता इथूनच जेवून घरी जाणार आहे. तर इथे डिकॅथलॉनमध्ये मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या, पण आम्ही वेळाने पोचल्यामुळे काहीच घेता नाही आलं. तर थोडंफार आम्ही इकडे 5 मिनिट फिरलो आणि त्याच्यानंतर भूक लागली होती. त्याच्यासाठी आम्ही मग आता म्हटलं इथे मॉलमध्येच काहीतरी खाऊया आणि मगच रूमवरती जाऊया. मग मुलांसाठी इकडे सगळं खायला घेतलेलं आहे. छान आहे. कशी आहे टेस्ट? जास्त तिखट नाही, जास्त समजत नाही, चटपटी लागते. खा ना. मॉल सगळं बंद झालं आहे तरी आम्ही इथेच 12 वाजलेत आणि आम्ही कार कुठे पार्किंग केली हेच विसरलो आणि आम्ही जवळजवळ 15 मिनटं झालं शोधायला लागलो की आमची कार आम्ही कुठे पार्क केली. एकदम सन्नाटा पसरला. कसं डेंजर वाटतं ना. होय, एकदम सुनसान असल्यावर. रिशा, काय चाललंय तुझं? रिशा रिशा रिशा. मुंबईला आम्ही बाय बाय करतोय. तर कालचा आमचा लास्ट डे होता मुंबईमध्ये आणि आता मुंबईला बाय करायची वेळ आली आहे. आम्ही आता चाललोय नाशिकला. हॉटेलमधून चेकआउट वगैरे केलेलं आहे. खूप गडबड आणि धावपळ झाली. आम्ही 8 वाजता उठलोय. आशू, कसं वाटलं मुंबईमध्ये? का चिडलास? मी पप्पांवर चिडले. मुंबईमध्ये कसं वाटलं? चांगलं वाटलं, घरी पप्पांवर लय चिडले. का? ते मला नाही माहित. काय बोलली? काय म्हटलं असं? बिल्डिंग बघ दाखवतात. प्रिशू राणी. पवई लेक हा एरिया जास्त आवडला ना पवईचा. एकच लेक आहे हे. भरपूर लेक आहे. गार्डन पण आहे वाटतं छोटस. गार्डन आहे की मग जाताना लागलेली ती गाडी हेच आहे वाटतं. हे बघ हे बघ हे बघ कबूतर बघ अर्शू. 1:30 वाजत आणि आम्ही आता इकडे हायवेला जेवायला थांबलोय. थाली ऑर्डर केली, एक स्पेशल थाली ऑर्डर केली आहे आणि एक म्हणजे साधी थाळी ऑर्डर केली आहे. तर साध्या थाळीमध्ये हे जेवण आहे, वरण आहे, 2 भाज्या आहेत, चपाती आहे आणि दहीवडा आहे ना तो. दहीवडा आहे ना तो. चांगला आहे.
पोरांना खूप भूक लागलेली आणि आम्हाला पण भूक लागलेली. आम्ही रेस्टॉरंट शोधत होतो पण काही सापडतच नव्हतं. फायनली इकडे मिळालं रेस्टॉरंट हायवेवरती. तर ही आहे स्पेशल थाली आणि याच्यामध्ये एक इथे भाजी आहे, पनीर आहे, दाल आहे, दहीवडा आहे आणि रोट्या. ताक पण आहे थाळीसोबत. फसरट आहे बहुत एकसारखा नाही. अरे थांब ना प्रिशू. अरे शू घाट बघतोस ना, हा कसारा घाट आहे. बाहेर बघ ना मोबाईल, मी शूटिंग करायला लागले. ओके काढू. ओके पिशू माझे सोन पापडी. कसं वाटत आहे नाशिकला चाललेला आहात? छान वाटत आहे. किती प्रवास केलाय बघा आपण. किरण पासून सुरू आहे. किरण शुक्रवारपासून हैदराबाद, पुणा, मुंबई आणि परत नाशिक आणि परत पुणे. असा आमचा प्रवास चालू आहे. तरी पण असं आपण फ्रेशच वाटायला लागलो एवढा प्रवास करून पण. कारण आपल्याला तर प्रवासाची सवय झाल्या, पोरांना पण आपल्या प्रवासाची सवय झाली आहे. बघा प्रिशू पण कसं तरतरीत आहे एवढा प्रवास करून सुद्धा. जवळजवळ आपण 4-5 दिवस झाले ना, 5 दिवस झाला आपण प्रवास करायला लागलो. कसारा घाटच आहे ना हा. चांगला आहे रस्ता, चांगला त्यामुळे काय वाटत नाही. डोंगरावरती चढलोय. आपण डोंगरावरती चढलोय. बाळा आपण आता घाटावरती आहे. घाट आता आपण चढायला लागलो ना, घाट आपण चढायला लागलोय. हे बघण्यात आफ्रिका सारखं वाटते. आफ्रिका कसं काय? कारण हे जंगल आहे. जंगल नाही, घाटात असंच असते. घाटात सगळी झाडं असतात ना. पण त्यामुळे असं आफ्रिका सारखं दिसायला. आफ्रिका सारखं दिसायला लागलं त्याला. दूध पाहिजे? ओके थांब देते. आणि माझा पाय ना खूप उघडलाय. अरे होय थांब, घाट संपू दे प्रिशा. थांब, घाट संपल्यानंतर तुला दूध देते, ठीक आहे? अरे ऐक ना, घाटात आपण गाडी थांबवू शकतो. हे बघ मंकी बघ, मंकी बघ. हे हाच 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 मंकी हाच हाच मंकी हाच. इकडे नाशिक 54 किलोमीटर आहे इथनं. देते बाळा, घाट संपू दे ना. हे मुलं बघ माकड आलं. छान आहे की मग ते पण. 4:41 झालेले आहेत आणि आता आम्ही नाशिकमध्ये पोहोचलोय. आणि आता थोडं फ्रेश होऊन आम्ही जाणार आहे पंचवटीला. आणि पंचवटी बघून झाल्यानंतर आम्हाला जायचंय त्र्यंबकेश्वर टेम्पल पाहायला. तर बघूया ह्या 2 गोष्टी आज बघून होतात की नाही
असं आम्ही ठरवलंय. तेच आता बघूया काय काय होतं बघून आणि काय नाही. तुला काय पाहिजे? काय पाहिजे? मेन ह्याच्यामध्ये चालू आहे आपण. अशोक स्तंभ पण आहे ना इथे. पंचवटी अशोक स्तंभ. सुंदर नारायण नारायण मंदिर. गोदावरी नदी. गांधी आहे ती. काय हवे ग प्रिशू तुला? काय हवे? जुजू आता नाही करायचं. मला वाटलेलंच आता तुला झोप येणार बरोबर नाशिक मध्ये आता पोहोचल्यावर मंदिरात जायच्या वेळेस. सव्वा 5 वाजलं आणि आम्ही आता पोहोचलो नाशिक मध्ये. आणि आता आम्ही पंचवटी जवळ आलेलो पण इतकी गर्दी आहे ना तिथं. तर आता परत आम्ही प्लॅन आमचा चेंज केला आणि मला ड्रेस पण चेंज करायचा कारण मी या अशा ड्रेसमध्ये आहे. मला चुडीदार घालायचं आहे. तर आता आम्ही पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरला जातो. मी ड्रेस चेंज करणार आणि त्र्यंबकेश्वरला आम्ही पहिला जाणार. आणि मग हे काही सिटीमध्येच आहे पंचवटी त्यामुळं आम्ही आय थिंक उद्या सकाळी येऊ इकडे. काही जायचं ना आता तिकडे त्र्यंबकेश्वरला. प्रिशू झोपा लागली.